पुढचं वर्ष हे अतिशय छान गमतीचं काहीतरी असेल वेगळं. बरं, याचा मुळामध्ये हे करण्याचा उद्देश असा आहे की नवीन नवीन मुलं, अतिशय प्रतिभावंत अशी मुलं आहेत. आता अरमान जो गाऊन गेला, मी त्याला 3-4 वर्षाचा पाहिलेला, राशीद जुना मित्र माझा. पण ह्या मुलांनी वडिलांच्या गेल्यानंतर तो आधी खूप कमी हे करायचा रियाज वगैरे, मग त्याला खूप दम देऊन, आणि आता तो मैफिली वगैरे असे कार्यक्रम वगैरे खूप कमी करतो आणि 6-7 तास रियाज करत बसतो. आणि ही नवीन मुलं त्या पद्धतीनं करतात. आम्हाला असं नेहमी वाटायचं की आम्ही करतो ते सगळ्यात छान आणि आमच्याबरोबर सगळं संपलं. पण ह्या नवीन मुलांचं पहिल्यांदा लक्षात येतं आम्ही भक्ती द्यावं, खूपच सुंदर करतात ही मुलं. आणि ही अशी नवीन नवीन मुलं येतील आणि ते इथे परफॉर्म करतील. कालचा कार्यक्रम तर फारच उत्तम झाला पाहिजे. तर ते पुढच्या वर्षी आपण एक काहीतरी वेगळंच काहीतरी असेल. काय नेमकं असेल मला माहिती नाही, सांगता येणार नाही. राहुल हा माझ्या मुलासारखा आहे आणि तो उत्तरोत्तर ज्या पद्धतीनं त्याचं गाणं जे बदलत चाललेलं आहे, नाही तर एकाच पद्धतीनं एकाच घटनेनं गाणारी मंडळी मी खूप पाहिली. पण राहुल तू तितक्या सुंदर पद्धतीनं बदलत चाललाय. मी नेहमी म्हणतो काहीतरी आतमध्ये कुठली तरी दुखरी जागा असते, त्यामुळे तुम्ही खूप काहीतरी वेगळे होत जातात आणि ते उमटत जातं तुमच्या अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं तुमच्या कलाकृतीमध्ये. आणि तो अप्रतिम गातोस, अप्रतिम गातोस. फक्त आज तुला पाहिल्यानंतर थोडं वाईट वाटतं, खूप बारीक झालेला आहे. इतका बारीक होऊ नकोस. आम्हीच ते फिल्म मध्ये, बरं सांगायची गोष्ट, आता आम्ही एक फिल्म केली आहे विशाल भारद्वाजची. त्याच्यामध्ये राहुल एक अतिशय महत्वाच्या रोल मध्ये आहे. गाणारा विलन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याला विलन म्हणून तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, पण इतकं अप्रतिम काम केलंय. म्हणजे गायक तो अप्रतिम आहेच, पण नट म्हणून त्यांनी इतकं सुंदर काम केलं. तर त्यामुळे लक्षात ठेव, आता मी गाणं सुरू करणार आहे, मला तिथे तू स्पर्धा आणि इथे मी तुला स्पर्धा म्हणून येणार आहे. लक्षात ठेव. छान तुम्ही आलात. हे असं भरलेलं असलं ना की ती गंमत असते कलाकाराला इथे काम करण्यामध्ये. मला नेहमी असं वाटतं की स्टेजवर आल्यानंतर आपण आखाड्यात आलो पण कुस्ती नाही खेळली. जर का आज पुरुष करत असतो तर मी खरं सांगितलं असतं एक दिवस माझं नाटक ठेवून. पण बघूया, पुढच्या वर्षी मी निदान इथं, तुला नसेल चान्स, मी इथे उभा असणार. धन्यवाद पुन्हा एकदा.